आपण इंग्लिश मिडियममध्ये टाकून जे मुलांना येत नाही ते सरांनी शिकवून दाखवलं आणि सगळं नॉलेज त्यांना सांगताय की कसं शिकायचं, काय करायचं. सरांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे आणि सर सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना छान शिकवत आहे. एवढं बोलून माहिती. सरांनी प्रभात शाळा चालू ठेवली त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आई वडील पालक सगळेजण. आणि सरांनी इंग्लिश, मराठी, हिंदी आणि बेरीज वजाबाकी सगळं सरांनी त्यांच्याकडून करून घेतलं. सरांचा खूप खूप आभार आहे. आणि निपुण माता पालक बैठक बसवून त्यांनी माता पालकांना किंवा आई वडिलांना बोलून त्यांनी मुलांचे काही आमचे असं विचार मांडले. त्यांनी सगळं माहिती दिली सरांनी की तुम्ही काय करायला पाहिजे. आईंनी, माता पालकांनी किंवा आई वडिलांनी असं काय करायला पाहिजे मुलांसाठी. मी पण घडवणार आहे पण तुम्ही पण घडवा असं मुलांना. तर तुम्ही पण घरी सगळा अभ्यास वगैरे सगळं करून घ्या त्यांच्याकडून. तेच तुम्हाला पुढे जाईल. मुलगा किंवा मुलगी पुढे जाईल ते नाव रोशन होईल. ते तुमचंही नाव म्हणजे निघेल, आमचंही नाव, माझंही नाव निघेल. ते मलाही खुश वाटेल, तुम्हालाही खुश वाटेल किंवा ते काहीतरी बनले आहेत, काहीतरी शिकणार आहेत. तर सर त्यांच्याकडून सगळं करून घेतात. तर सरांचं खूप खूप आभार आहोत आम्ही. त्यांच्या व्यक्त करतो की खूप अभिनंदन. सुट्टीमध्ये सरांनी इथे येऊन त्यांचा अभ्यास घेतला. त्यांची मुलगी नाही आली का ते लगेच फोन करतात तुमची मुलगी आली नाही. आपल्यापेक्षा त्यांना किती काळजी आहे. एवढे उन्हाळ्यामध्ये स्वतःचे पैसे खर्च करून मुलांना खाऊ देणं त्यांचं किती जबाबदारी आहे. आणि अभ्यास नाही झाला का तर फोन करतात आम्हाला ते यांनी अभ्यास केला नाही. ते मी त्यांचे आभारी आहे. एवढं सर्व विद्यार्थ्यांना आणि माझ्या पहिली गोष्ट माझ्या मुलाला अगोदर इंग्लिश मिडियमला टाकल्यावर त्याला काही येत नव्हतं. पण सरांनी या एका वर्षात त्याला एवढं निपुण करून टाकलं म्हणजे परिपूर्ण केलं की त्याचे म्हणजे आज इंग्लिश, मराठी, हिंदी वगैरे सर्व याच्यात तो प्रोग्रेसवर आहे. तोंडी पाठांतर वगैरे सर्व याच्यात ज्ञानराजमध्ये एक नंबर हे सर्व गोष्टींमध्ये म्हणजे सरांनी जी प्रगती केली त्याच्यावाली सरांचे मी खूप आभार मानतो. आणि परत उन्हाळ्या सुट्टीमध्ये सरांनी एवढं म्हणजे त्यांचा अभ्यास अजून जेणेकरून की तो अभ्यासावर त्याच्या म्हणजे रिपीट झाला पाहिजे. उन्हाळी प्रभात शाळाही चालू केल्या आणि त्यांच्यावर सरांनी म्हणजे त्यांना लक्षपूर्वक देऊन सर्वांचा अभ्यास परिपूर्ण आणि रेग्युलर चालू ठेवला. त्यामुळे सरांचे खूप खूप आभार आहेत. आणि मुलांचे भविष्यामध्ये त्यांना कुठेही अडचणी यायला नको बुवा, त्यांच्या अभ्यासामध्ये ब्रेक झाला नको म्हणून सरांनी प्रभात शाळा चालू केली. सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच कार्य करत राहू ही प्रेरणा सर्व मुलांकडून सरांनी मी आभार व्यक्त करतो. सरांनी एवढ्या सुट्टीमध्ये सुद्धा आराम घेतला आणि आपल्या मुलासाठी त्यांनी खूप कटकट केलेली आहे. त्यासाठी आईवडील पण कटकट करायची, घरी अभ्यास घ्यायचे, घरी शिक्षण सांगायचे. आणि मी टी व्ही बघतो किंवा हा मोबाईल बघतो हे आई वडीलवर असतं, घरावर नाही असतं. ही काळजी पूर्ण घ्यायची. आपण एक थापट ठेवून त्यांना विसरून घ्यायचं त्यांच्याकडून. हे माझी त्या किंवा पोरांना अभ्यास होते नाही होते सर आम्हाला फोन करून सांग तुमच्या पोरांना काय अडचण आहे काय नाही असं म्हणजे शिक्षक आम्ही तर पाहिलंच नाही पण खूप छान आहे. आणि जिल्हा कौतिक करा तिथला बी कमीच पडेल. आणि हाय वर्गानं दुसरीनं वर्गापासून अजून फार अभ्यास होणार आहे. आणि दुसरा जनरल नॉलेज संतवाणी आहे सगळं पण सर त्यांच्याकडून करते. म्हणजे अजून पाहिलेच नाही होते मी. माझी 2 मुली पण इथं शिकलेले पण ह्या सर यानंतर आल्यानंतर म्हणजे शाळेमध्ये खूप फार बदल झालेला आहे. तर सुट्ट्या असून पण तरी बी मुलांसाठी वेळ काढून आले. आमच्या मुलांसाठी सर हे फार आभार आहे सरांचा. आणि बेरीज वजाबाकी सगळं करून घेतलं आणि करूनच यायला पाहिजे असं मुलांना म्हणजे व्हायलाच पाहिजे बुवा तुमचा अभ्यास. आणि बाराखडी इंग्लिशमध्ये संपूर्ण यायला पाहिजे बुवा हे सरांनी पूर्ण घेतलं. आणि उन्हाळ्यात सुट्टी असली तरी पण मुलांची शाळा चालू ठेवली. आणि मुलांनी शाळेत यायलाच पाहिजे असा फोन लावून पालकांना पण आईला पण फोन लावून सांगितलं. तर मुलांना पाठवाच बुवा तुम्ही आणि घरी ठेवूच नका मुलांना. तर पण मुलं एकदम हुशार होऊन गेलेली. बेरीज वजाबाकी हे पण सरांनी करून घेतलं. बस सरांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आमच्यासाठी. त्याच्याबद्दल आम्ही सरांचं कौतुक केलं तेवढं कमी. आणि सरांनी इंग्लिशमध्ये ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्या आमच्या मुलांच्या. सांगण्याची गरजच नाही म्हणून मी सरांचा खूप आभार मानते. सुट्टी या उद्योगामध्ये सरांनी खूप काही मुलांना प्रोत्साहन केलं.
इंग्लिशमध्ये सगळ्या विषयांमध्ये मुलांना पुढे जायला पाहिजे. वजाबाकी भागाकार गुणाकार बेरीज हे सर्वांमध्ये माझ्या मुलीला पहिल्यापासून तो चारची बेरीज 4चा गुणाकार 1 पासून 4 पर्यंत सगळे व्यवस्थित करायला लागून गेली आहे. आणि तिला तिचं अक्षर तिचं सर्व काही गोष्टी तिचं सगळे व्यवस्थित करते. आणि ज्ञानराजमध्ये पण तिने चांगल्या प्रकारे तिने पुरस्कार केला. चांगल्या प्रकारे तिने पाठांतर केलं. जेवढं तिच्याकडनं अपेक्षा नव्हती तेवढं सरांनी तिच्याकडनं करून घेतलं. आणि सरांचा पण खूपच आभार मानते की सरांनी आम्हाला जेवढं शक्य नव्हती त्या गोष्टी पोरं करू शकतील सरांनी तेवढं करून दाखवलं. आणि जो उपक्रम राबवला तो मुलांसाठी खूप छान होता आणि त्यांचा काही विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला आणि त्यांचा अभ्यास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला सरांनी. आणि त्याच्यामध्ये मराठी काही इतर इंग्रजी व गणित गुणाकार बेरीज वजाबाकी यांविषयीवरती मुलांना जे काही येत नव्हतं त्याच्या अतिरिक्त मराठी वाचन पण येत नव्हतं आणि इंग्रजी हे परिपूर्ण सुट्टीमध्ये मुलांकडनं व्हायला पाहिजे हा उपक्रम सरांनी राबवला. मुलांना सरांनी कार्यक्रम चालू ठेवला आहे एकदम छान आहे. सरांनी